महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI सेकंड इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता खास आहे, कारण जे निम्मीने आपल्याला MCQ प्रोव्हाइड केलेले आहे 550 जवळपास, जे की आपल्या CBT परीक्षेमध्ये येतात आणि तेच आपल्याला पूर्णपणे छान पद्धतीने करायचे असतात। तर त्याचे ऑलरेडी आपले 14 क्लास झालेले आहेत। आजचा आपला 5वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 7वा चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसला आपण कव्हर करणार। आता जर तुम्हाला पूर्ण PDF मराठीमध्ये डाउनलोड करायचे असणार, त्याही फ्रीमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या परीक्षेमध्ये पेपर येतो आपला तो मराठी आणि इंग्लिशमध्ये, तर त्या फ्रीमध्ये जर तुम्हाला डाउनलोड करायचं असणार तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि सोबतच यापूर्वी जे तुमचे 14 क्लास झालेले आहे, म्हणजे ज्याच्यावरती टिक केला ते चॅप्टर आपले झालेले आहे, तर तुम्हाला ते जर बघायचे असणार त्याचे व्हिडिओ, तर तुम्हाला काय करावं लागेल, प्लेलिस्टमध्ये जावं लागेल आणि प्लेलिस्टमधून तो पूर्णच्या पूर्ण तुम्ही बघू शकता। त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवणार, ठीक आहे। आणि आपल्या सेशनकडे वळण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 15वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसचे क्वेश्चन कंटिन्यू करणार। फक्त आता सुरुवातीला एक इन्स्ट्रक्शन देऊन देतो बघा। आतापर्यंत आपण शिकलो होते इलेक्ट्रिशियनशी रिलेटेड होतं इलेक्ट्रिकल, पण आता इथनं काय झालं, हा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आला या चॅप्टरमध्ये, म्हणजे चॅप्टरचं नावच आहे इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिस। तर याच्यामध्ये जे MCQ आहे त्याच्यासाठी समजायसाठी आणि समजावून सांगायसाठी बऱ्याचशा अभ्यासाची गरज असते। आता कसं आहे, आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळं आपण तेवढं एक्सप्लेन करू शकणार नाही जेवढं आपण इलेक्ट्रिकलचं करत होतो। तर आपल्याला काही प्रश्न जे आहे, जे शक्य आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो। त्याचं कारण असं की त्या प्रश्नाला एक्सप्लेन करायला जर अर्धा तास लागत असणार तर अर्ध्या तासामध्ये आपण एक प्रश्न कव्हर करू शकत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, बरोबर आहे। म्हणून काय की जिथे गरज आहे, जिथे शक्य आहे कमी वेळामध्ये समजवणं, म्हणजे एखादा टॉपिक कसा असतो, छोटासा असतो, छोटीची गोष्ट असते, मी समजून सांगणार, आणि नाही तर मी तुम्हाला सांगणार की या प्रश्नाला तुम्हाला काय करावं लागेल, पाठ करावं लागेल। बरेचसे प्रश्न कसे आहे, डायग्रामवाले, तर डायग्रामवाले काही नाही, डायग्राम दिसली की त्याचा ऑप्शन तुम्ही सहज पाठ पण करू शकता आणि मी तुम्हाला सांगून पण देईल जर त्याच्यामध्ये काही ट्रिक पडली तर, ठीक आहे। तर मग चला पहिला प्रश्न आहे आजचा। मग पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो। प्रश्न 2 भाषेमध्ये, इंग्रजी आणि मराठी, तुम्हाला समजते ती भाषा तुम्ही काय करू शकता, वाचू शकता, ठीक आहे। आता बघा पहिला प्रश्न आहे, लक्षात ठेवा आपण इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आहोत, कुठे आहोत, इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, ठीक आहे। तर पहिला प्रश्न आहे, प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणता रेजिस्टर वापरला जातो। आता इथं विचारलाय बघा, हे सर्व जे आहे सर्वच्या सर्व प्रश्न इलेक्ट्रॉनिक्सचा, इलेक्ट्रिकलचा इथं काहीच येणार नाही, पण आता इथं काय म्हटलं आहे की असा कोणता रेजिस्टर आहे जो प्रकाशाची तीव्रता मोजू शकतो, म्हणजे सरळ प्रकाशावरती डिपेंड आहे असा कोणता तुम्हाला रेजिस्टर आहे ते विचारला। तर इथं तो पूर्ण शॉर्टकटमध्ये लिहिला आहे, ठीक आहे। आता बघा, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे NTC हा काही रेजिस्टर नाही आहे, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट हा काही रेजिस्टर नाही आहे, ठीक आहे। आता एक आहे व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर, म्हणजे VDR म्हणतो, ठीक आहे। आता इथं नावातच दिसत आहे V म्हणजे व्होल्टेज डिपेंडंट रेजिस्टर, हा तर ऑप्शन नसू शकते। पण पुन्हा एक आहे लाईट डिपेंडंट रेजिस्टर, त्याला LDR म्हटलं जातं, म्हणजे त्याला तो काय करतो, प्रकाशाची तीव्रता सेन्स करू शकते, बरोबर आहे। म्हणून याचं लक्षात ठेवा, लाईट म्हटलं आहे म्हणून L बरोबर लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणून याचं D उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। त्याच्यानंतरचं आहे की कोणता कोड सिलिकॉन सेमीकंडक्टर डायोड दर्शवतो। आता याच्यामध्ये भल्ली मोठी लिस्ट आहे, ठीक आहे। तर आता फक्त प्रश्नपुरता, डायोड सर्वांना माहिती आहे, डायोड जर तुम्ही घ्यायला गेलं तर त्याच्यावरती कोड नंबर असतात प्रत्येकाचे, ठीक आहे। तर जर जर्मेनियम असलं तर काय लिहिलेलं राहील, आणि जर सिलिकॉन असला तर इथं काय विचारलं आपल्याला, सिलिकॉन, तर लक्षात ठेवा जर जर्मेनियम असलं तर त्या कोडमध्ये तुम्हाला A दिसणार, आणि जर तुमचं सिलिकॉन असणार तर सिलिकॉनमध्ये काय होणार, तुम्हाला B दिसणार, काय दिसणार, B। तर इथं काय विचारलं आहे, सिलिकॉन, तर B वाला जर ऑप्शन बघितलात कुठे आहे, B वरती, म्हणजे BY126 असं त्याचं डायोडचं कोड दिला, ठीक आहे। तर लक्षात ठेवा सिलिकॉनसाठी काय असतो, B असतो, म्हणजे याचं B उत्तर बघा झालं एकदम परफेक्ट असतं आहे, बरं। हे B खालती पण जाऊ शकते, पण सध्या B वरतीच B आहे आपला, पण याचं उत्तर B काय झालं, परफेक्ट झालं। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फुल वेव्ह रेक्टिफायरची इनपुट रिपल वारंवारता म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी काय आहे, ठीक आहे। आता इनपुट फ्रिक्वेन्सी काय असं विचारलं, ते कोणाचं, फुल वेव्ह रेक्टिफायर, बघा प्रत्येकासाठी वेगळं दिलेलं आहे। तर फुल काय म्हटलंय, तर फुल वेव्ह म्हटलंय, ठीक आहे। तर म्हणजेच काय, इनपुट फ्रिक्वेन्सी किती असणार, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, FIN म्हणू शकतो। इनपुट फ्रिक्वेन्सी किती असणार, तर लक्षात ठेवायचं ती काय असते,
टू इनपुट असते, म्हणजे याचा अर्थ काय, इनपुटच्या डबल असते. कोणत्या याच्यासाठी, फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी. कोणासाठी, फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी. म्हणजे जेवढा इनपुट दिला त्याच्या डबल काय असते, त्याची फ्रिक्वेन्सी असते. म्हणून त्याचं उत्तर काय राहील, ट्वाईस इनपुट राहील. ठीक आहे, म्हणजे ट्वाईस एफ इनपुट राहील, म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी असं राहील. ठीक आहे, म्हणजे 2FN. बघा असं कुठंच दिसणार नाही तुम्हाला, आणि असंही तुम्हाला होती तिथपर्यंत दिसणारच नाही. फक्त तुम्हाला एफ इनपुट किंवा ट्वाईस एफ इनपुट दिसू शकते. पण आता सध्या काय, ट्वाईस एफ इनपुट. हे फक्त एफ इनपुट कधी येईल, जर हाफ वेव्ह असला तर. आता हाफ वेव्हचा काही संबंध नाही, आपल्याला इथं फुल वेव्ह विचारला. ठीक आहे, मग याचा काय राहील, एफ इनपुट बरोबर ट्वाईस एफ इनपुट असं राहील. ठीक आहे, म्हणजे दिलेल्या फ्रिक्वेन्सीच्या डबल इनपुट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, चला त्याचं सी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर आहे सक्रिय घटक कोणता आहे. आता इथं तुम्हाला सक्रिय घटक दिलेला आहे. ठीक आहे, आता याची आहे ना ॲक्च्युअल लिस्ट आहे, याची लिस्ट आहे आणि याची थेरी आहे. तर आपण तेवढं नाही बघू, फक्त तुम्हाला एवढं सांगतो मी, ॲक्टिव्ह कंपोनंट आणि पॅसिव्ह कंपोनंट कोणते आहे. तर तुम्हाला आता प्रश्नात काय विचारला आहे, ॲक्टिव्ह विचारला आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, कारण पुन्हा याच्यावरती समोर प्रश्न आहेत. ॲक्टिव्ह कोणते दिलेलं आहे आणि तुम्हाला पॅसिव्ह कोणते दिले आहे, दोन्ही पण. आता सध्या जर बघितलं ॲक्टिव्हमध्ये ट्रान्झिस्टर, डायोड, SCR हे कंपोनंट कशामध्ये, ॲक्टिव्हमध्ये आहे. आणि पॅसिव्हमध्ये कोणतं आहे, रेजिस्टन्स, कॅपॅसिटर आणि आपला इंडक्टर. बरोबर आहे. तर आता प्रश्नामध्ये काय विचारलं, ॲक्टिव्ह कंपोनंट विचारलं. काय विचारलं, ॲक्टिव्ह कंपोनंट. मग आता ॲक्टिव्ह कंपोनंट कोणता आहे, तर आता बघा रेजिस्टर पण पॅसिव्ह आहे, प्रेरक पॅसिव्ह आहे, इंडक्टर, कॅपॅसिटर पॅसिव्ह आहे. फक्त मग उरला कोण, तुमचा ट्रान्झिस्टर. म्हणजे याचं तर डी काय, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, म्हणजे सोपे प्रश्न आहे, फक्त लक्षात ठेवणं विषय आहे. ठीक आहे, बघा कोणता अक्षर कॅडमियम सल्फाईड या मिश्रित पदार्थाचे संकेत देते. जसं मग तुम्हाला ए सांगितलं आणि बी सांगितलं. बरोबर आहे. आता तुम्हाला काय विचारलं आहे, सल्फाईड विचारला आहे, कॅडमियम सल्फाईड विचारला आहे. ठीक आहे, आता बघा जर सी असता तर तो गॅलियमसाठी असतो. कशासाठी असतो, गॅलियमसाठी. गॅलियम आर्सेनाईड असतं ना, त्या धातूसाठी. आणि इथं काय म्हटलं आहे, कॅडमियम सल्फाईड म्हटलं. तर उरला तुमच्याकडे काय, आता आर उरला. बरोबर आहे. तर याचं कारण बघा तुम्हाला माहिती आहे, जर्मेनियम, सिलिकॉन, कॅडमियम ते पण झालं. आता उरला कोण, आर. कशासाठी, कॅडमियम सल्फाईडसाठी. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय बरोबर आहे, आर. त्याचं त्याला संकेत म्हणजे कोडमध्ये लिहितो मग डायोडचं सांगितलं सेम तसंच. तर याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, चिन्हांचे नाव काय. आता तुम्हाला असं चिन्ह दिलं राहील. आता हे काय, गेटचे सिम्बॉल आहे. तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो की याला लक्षात कसं ठेवायचं किंवा काय करू शकतो आपण याच्यामध्ये ते सांगून देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. बघा आपल्याकडे दोनच गेट लक्षात ठेवा. हा नॉट गेट आहे. हा कोणता गेट आहे, नॉट गेट आहे. याला त्रिकोणी डब्बा आणि समोर त्याला गाठ बांधलेली असते अशा पद्धतीची. ठीक आहे, तर मग आता याला सोडूनच द्या, याला सोडूनच द्या, हा लक्षात राहते, याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त दोन गेट लक्षात ठेवा, एक अँड गेट आणि एक ऑर गेट. आता त्याच्याही दोन मधलं फक्त एक लक्षात ठेवा, अँड गेट. काय, अँडमध्ये काय आपल्या डी आहे, अँडमध्ये काय डी आहे. तर लक्षात ठेवा अँड गेटचा सिम्बॉल असा डी सारखा असणार. कसा असणार, डी सारखा असणार. पहा एक सिम्बॉल तुम्ही सांगतो, फटाफट सांगून देतो म्हणजे तुम्हाला पूर्ण पाठवली. एक पुन्हा डबल तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशननी ऐकणं तुमचं काम आहे. ठीक आहे, आता बघा या अँड गेट तुम्ही जर ओळखला तर अँडच्या समोर नॅन गेट तयार तुम्हाला येऊन जाईल, कारण याच्या समोर काय लागला, एन. एन कधी लागतो, जेव्हा नॉट गेट लागतो तेव्हा. नॉट गेटसाठी फक्त एक गाठ बांधली म्हणजे तुम्ही बघाल याच्या समोर तोंडासमोर गाठ बांधून ठेवून दिली. बरोबर, म्हणजे सिम्बॉल जर बघितला सेम, पण याच्या तोंडासमोर गाठ बांधल्या बरोबर याच्या समोर काय लिहायचं, एन लिहून टाकायचं. काय लिहून टाकायचं, म्हणजे काय झालं, तो नॅन्ड गेट झाला संपलं. आता याच्यासारखा जो नाही दिसत तो कोणता गेट आहे, तो आहे तुमचा ऑर गेट. काही प्रश्न आहे, तुम्ही बघा नॉट पण ओळखू शकता, अँड पण ओळखू शकता. तर उरलेला तुमचा काय, ऑर गेट आहे. झालं. आता ऑरमध्ये पण लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. काय सोपं आहे बघा, जर फक्त ऑर आहे तर तुम्हाला असं सिम्बॉल दिसणार, याच्यामध्ये काही शंका नाही. जर एन लागला म्हणजे याचा अर्थ की याच्या समोर काय लावलं, गाठ बांधून दिली की तो काय झाला, एन लागतो म्हणजे नॉट लागतो. पटलं. त्याच्यानंतर समजा याच ऑर गेटला समजा इकडनं एक रेष काढल्या गेली अशी, ठीक आहे, डबल पॅरलल रेष, तर तो काय झाला, एक्स ऑर झाला. ठीक आहे, आणि नॉरच्या समोर जर मी अशी रेष काढली तर तो काय जाईल, एक्स नॉर होईल. काय होईल, एक्स नॉर. आता मी जे सांगितलं ना ते तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघाल ना तर तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा सिम्बॉल बघा, सिम्बॉल दिसतं आपल्याला डी सारखा. कशासारखा दिसत आहे, सिम्बॉल डी सारखा. म्हणजे 100% सर आपल्याला अँड गेट दिसत आहे. काय दिसतं, अँड गेट, पण त्याच्यामुळे गाठ बांधलेली आहे म्हणजे हा कोणता गेट झाला, नॅन्ड गेट झाला. तर नॅन्ड गेट जर तुम्ही बघितलं तर कुठे आहे, आपलं डी वरती ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये असं लक्षात ठेवू शकता आणि करू शकता. या विषयावर तुमच्या लक्षात राहील जर एकदा समजलं तर. ठीक आहे, नंतरचं निष्क्रिय घटक कोणता आहे, म्हणजे तुम्हाला आता पॅसिव्ह कंपोनंट विचारलं. मग मी तुम्हाला डब्बा पण दाखवला होता अशा पद्धतीचा. बरोबर आहे, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं. आता बघा निष्क्रिय घटक कोणता आहे असं विचारलं आहे. आता बघा एक आहे डायॅक, एक आहे डायोड आणि एक आहे ट्रान्झिस्टर आणि एक आहे कॅपॅसिटर. ठीक आहे, तर तुम्हाला पॅसिव्ह विचारलं होतं. रेजिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टर मी तुम्हाला पॅसिव्हमध्ये दाखवलं होतं. म्हणजे याचं डी उत्तर काय बरोबर, कारण की त्यांनी पॅसिव्ह विचारलं होतं. ठीक आहे, हे सर्व काय झाले, ॲक्टिव्हमध्ये आले तर ते सोडून द्यायचे. फक्त आपल्याला डी उत्तर काय एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
उपकरणाचे चिन्हांचे नाव काय आहे असं तुम्हाला विचारलं. आता सिंबल तुम्हाला काय करावं लागेल, सरळ सरळ पाठ, म्हणजे होती तिथपर्यंत डायग्रामवाले प्रश्न आहे तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण सिंबल आहे. याच्यामध्ये काय समजणार, फक्त एवढंच की 2 टर्मिनल आहे, तर याला काय म्हणता येईल, आता डायोड तर नाही आहे, डायोड नाही म्हणता येईल याला काय म्हणता येईल, डायॅक म्हणता येईल. काय म्हणता येईल, डायॅक. तर डायॅकवाला ऑप्शन जर बघितला तर हा सी वरती दिलेला आहे. कुठे दिलेला आहे बघा, SCRला पण 3 दिसतात तुम्हाला, आणि ट्रायॅक वरती जर गेले तरी तुम्हाला 3च दिसणार, पण हा काय डायॅक, कारण याला 2 टर्मिनल आहे आणि याच्यामध्ये 2 डायोड टाकलेले आहे. किती डायोड टाकलेले, 2 डायोड. ठीक आहे, तेही उलटे करून. ठीक आहे, तर मग याचं नाव काय झालं, डायॅक झालं. म्हणजे याला जर तिसरा एक टर्मिनल जर बाहेर काढला तर मग याला आपण काय म्हणू, ट्रायॅक म्हणू, म्हणजे 3 टर्मिनल असले तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल संख्या प्रणालीमध्ये किती वर्ण आहेत. आता तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जर तुम्ही शब्द ऐकला असणार, जसं आपलं कम्प्युटर आहे, मोबाईल आहे, याला काही आपण काय करतो ते समजत नाही आहे. तुम्ही प्रोग्राम जरी लिहिला तरी त्याला तो समजत नाही. त्याला फक्त 0 आणि 1, म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त 0 आणि 1 असतो. काय असतो, 0 आणि 1, त्याला तेवढंच समजते ते कोडिंग असते, बरोबर आहे, पूर्ण कम्प्युटर मोबाईलची. आता वरतून आपल्याला जरी पिक्चर दिसत असला त्याच्यामागे 0 आणि 1 शिवाय दुसरं काहीच नसतं. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रणाली आहे. तर तुम्हाला काय विचारलं प्रणालीमध्ये, तुम्हाला सांगतो बघा, एक आहे बायनरी आहे, ऑक्टल आहे, डेसिमल आहे आणि हेक्साडेसिमल आहे. ठीक आहे, तर बायनरीमध्ये 2 असतात, 1 आणि 0. ऑक्टलमध्ये 1 ते 7 पर्यंत असतात. असे प्रत्येकामध्ये वेगळे आहे. तर तुम्हाला काय विचारलं आहे, हेक्साडेसिमल विचारलं. हेक्साडेसिमलमध्ये किती असतात, 16 असतात, मध्ये 0 ते 9 आणि A to F असे ते पूर्ण कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये. आता ते आतमध्ये नेत नाही तुम्हाला, फक्त लक्षात ठेवा हेक्साडेसिमलसाठी किती आलं, 16 उत्तर बरोबर आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते इलेक्ट्रॉनिक सर्किट इनपुट शिवाय AC सिग्नल तयार करतो. आता असं कोणतं सिग्नल आहे म्हणताय, म्हणजे सॉरी, असं कोणतं इलेक्ट्रॉनिकचे सर्किट आहे खालच्यापैकी दिलेल्यापैकी की त्याला म्हणजे सप्लाय नाही दिला तरी तो AC सिग्नलमध्ये कन्व्हर्शन करतो. पण याचा अर्थ असा नाही आहे, म्हणजे AC तुम्हाला काय करतो, आउटपुटमध्ये काढून देतो. इनपुट शिवाय AC सिग्नल तयार करतो. AC सिग्नल तयार म्हणजे असं शक्य आहे का की त्याला सप्लाय नाही दिला आणि AC आउटपुट मिळणार नाही, असं ॲक्च्युअली होत नाही. ॲक्च्युअली ह्याचं म्हणजे याच्या आतमध्ये जर खोलात गेलं तर त्याला आपण DC सप्लाय देतो आणि तो काय करते, विदाऊट एक्सटर्नल AC शिवाय तो AC काय करतो, आउटपुट काढून देतो. पण इनपुटला काय द्यावं लागेल, सॉरी उलटं झालं, काय करतो आपण DC काय करतो, ACला तो काय करतो, विदाऊट सप्लाय DCमध्ये तो कन्वर्ट करून देतो. DCमध्ये काय करून देतो, कन्वर्ट करून देतो. असा एक डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसचं किंवा सर्किटचं तुम्हाला नाव विचारलं आहे, पण लक्षात ठेवा इथं काय म्हटलं आहे प्रश्नामध्ये, विदाऊट एक्सटर्नल कोणत्या सोर्सशिवाय, असा त्याचा अर्थ आहे. पण असं नाही की काहीच नाही दिलं तिकडनं काहीच नाही निघणार, असं होणार नाही. ठीक आहे, तर या सर्किटला काय म्हटलं जातं, ऑसिलेटर सर्किट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ऑसिलेटर सर्किट. म्हणजे काय, तो AC जो आहे ACचं DCमध्ये रूपांतरण करतो, पण कसं की विदाऊट एक्सटर्नल सोर्स, पुन्हा दुसऱ्या कोणत्या सोर्सची तिथे गरज पडत नाही. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, कोणते इन्स्ट्रुमेंट मोजलेले किंवा चाचणी केलेल्या प्रमाणाचे दृश्य प्रतिनिधित्व प्रदान करते. म्हणजे इथं काय विचारलं आहे की असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मोजलं की आपल्याला असं चित्राच्या रूपामध्ये दिसते, चित्रासारखं दिसते. तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितलं असाल अशा टाईपचं इन्स्ट्रुमेंट, तर आपण त्याला CRO म्हणतो. काय म्हणतो, CRO. याच्यामध्ये बरोबर असे वेव्हफॉर्म दिसतात, सहज फ्रिक्वेन्सी मोजू शकतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपण व्होल्टेज करंट पण त्याच्यातनं कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, बाकीचं त्याच्यामध्ये मोजता येत नाही, पण दिसते आपल्याला, चित्र दिसते की कसा वेव्हफॉर्म, चला डायरेक्ट तुम्हाला व्हिज्युअली दिसते. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, कॅथोड रे ऑसिलोस्कोप म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, त्याला CRO असं पण शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आता बघा, ॲम्प्लिफायरचे नाव काय आहे. आता चित्र आलं की तुम्हाला सांगितलं की होते तिथपर्यंत लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये कॉमन नावाचं कधी राहील ऑप्शन, जेव्हा इथं बघा एक आणि 2 ट्रान्झिस्टर आहे, एकच ट्रान्झिस्टरातलं तर कॉमनचा ऑप्शन येऊ शकते, पण आता इथं कॉमन येणार नाही. तर याचं उत्तर काय राहील, क्लास B पुश पुल ॲम्प्लिफायर राहील. काय राहील, क्लास B पुश P. आता AB कधी येते, जेव्हा इथे रेजिस्टन्स जोडलं जाते असं. ठीक आहे, व्होल्टेज सोर्स सोबत, तेव्हा मग AB येते. पण आता इथं असं काही जोडलं नाही, रिकाम आहे. तर याला काय म्हणू आपण, क्लास B पुश पुल ॲम्प्लिफायर असं त्याची ती काय डायग्राम आहे. ठीक आहे, म्हणून याचं B उत्तर काय परफेक्ट आहे. त्याच्यानंतर पुन्हा अशी डायग्राम दिसणार तुम्हाला, सांगत जाईल बघा. ऑसिलेटर सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मोजण्याचे सूत्र काय आहे, याला पण काय करावं लागेल, सूत्र आहेत, याला पाठ करावं लागेल. ठीक आहे, त्याचं सूत्र लक्षात ठेवा, 1/2π √LC. ठीक आहे, म्हणजेच 1/2π आणि अंडररूटमध्ये काय L आणि C आहे. ठीक आहे, म्हणजे याचं C उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न, पेपरमध्ये काय Cला Cच मिळणार नाही, तुम्हाला कुठेही राहू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन ट्रान्झिस्टर चालवण्यासाठी बेस एमिटर जंक्शनमध्ये किमान व्होल्टेजची आवश्यकता आहे. किती
किती व्होल्टेजची आवश्यकता असं विचारलं आहे. कुठं? सिलिकॉन ट्रान्झिस्टरसाठी असं विचारलं. त्या लक्षात ठेवा त्याचं व्होल्टेज रेंज काय राहील? 0.6 पासनं 0.7 पर्यंत, 0.6 ते 0.7 व्होल्टपर्यंत. कधी कधी 0.7 असतं, पण इथं काय आपले ऑप्शन बदलणार नाही पेपरमध्ये. त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. मग नंतरचा प्रश्न आहे, आता बघा इथं आहे ना न्यूमेरिकल आहे. तर न्यूमेरिकल होते तिथपर्यंत मी सुरुवातीला सांगितलं मी मधामध्ये टाकणार नाही किंवा शिकवणार नाही. याचे आपण सेपरेट सेशन घेऊ, वेगळे घेऊ. आणि ऑलरेडी आपण आपलं जे हिंदी चॅनल आहे कोणतं, ओपन माइंड गुरुजी, त्याच्यावरती ऑलरेडी सेपरेट फर्स्ट इयरचे पूर्ण न्यूमेरिकल, सेकंड इयरचे पूर्ण न्यूमेरिकल प्लेलिस्ट आहे. तर तुम्ही ओपन माइंड गुरुजी चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि आपल्या याच्यामध्ये जेव्हा अपडेट व्हायचं आहे मी तेव्हा तुम्हाला अपडेट करून देईल, पण न्यूमेरिकल मी तेव्हा एक्सप्लेन केलं. आता प्रश्न काय म्हणताय? अनुक्रमे लाल, व्हायलेट, नारंगी आणि, कारण की काय असं पटकन सॉल्व्ह करायचा प्रश्न नाही आहे, त्याला थोडासा वेळ लागतो आणि तेवढा वेळ मी देऊ शकत नाही इथे. ठीक आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना घाई असते ना, तर घाईचे निपटवून टाकू, मग आरामशीर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. ठीक आहे, नारंगी, सोने या 4 रंगाच्या पट्ट्या रेझिस्टन्सचे किमान आणि कमाल मूल्य किती आहे असं विचारलं. तर याच्यासाठी कलर कोडिंग माहीत करावं लागते. म्हणजे बीबी राव, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ असं त्याचं कोड वगैरे. आता ते लांब करणार नाही, फक्त आता सध्या एवढं सांगतो की याचं सी उत्तर आहे. कसं आलं काय आलं तर आपण सेपरेट न्यूमेरिकलच्या सेशनमध्ये बघू. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. सिलिकॉन मटेरियलमध्ये बॅरियर व्होल्टेज जास्त असण्याचे कारण काय आहे? बघा, सिलिकॉन मटेरियलमध्ये बॅरियर व्होल्टेज म्हणजे काय? जे जंक्शन असतं ना, जंक्शनच्या मधामध्ये जे व्होल्टेज तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? बॅरियर व्होल्टेज म्हणतो. म्हणजे मधातलं अडथळा निर्माण करणारं रेजिस्टरचं. ठीक आहे, आता हे का बरं? तर आता बघा इथं कसं आहे, खालचा अनुक्रमांक म्हणजे लोअर ॲटॉमिक नंबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण ॲक्च्युली कसं असते, म्हणजे इथं पाहिजे तसा ऑप्शन माझ्या मनासारखा नाही आहे. निम्मीचं उत्तर ए आहे की लोअर ॲटॉमिक नंबर आहे बा, म्हणून तिथे व्होल्टेज बॅरियर जास्त असते. पण त्याचं कसं आहे, प्रत्येकाची बँड गॅप असते, एनर्जी बँड गॅप असते. रेजिस्टन्सची वेगळी, म्हणजे इन्सुलेटरची वेगळी, कंडक्टरची वेगळी, सेमी कंडक्टरची वेगळी. ठीक आहे, जसं त्याला आपण त्याला व्हॅलन्स बँड म्हणतो, कंडक्शन बँड म्हणतो. तर ती बँड काय असते? मोठी असते. असं ॲक्च्युली ऑप्शन पाहिजे होता, पण नाही आहे इथं. फक्त ऑप्शन आहे खालच्या अनुक्रमाने. तर आपण त्याला ए वाला पण उत्तर बरोबर म्हणू शकतो इथे. ठीक आहे, म्हणू शकतो म्हणजे निम्मीनी दिलेला आहे. आणि इथं काही दुसरा ऑप्शन कोणता नाही आहे की त्याला आपण परफेक्टपणे म्हणू शकू. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. रिव्हर्स बायस डायोडमध्ये अडथळा वाढवण्याचे कारण काय आहे? ठीक आहे, वाढण्याचे कारण काय? आता जसं तुम्ही रिव्हर्स बायसमध्ये लावता, रिव्हर्स बायस म्हणजे नेमकं काय की जसं तुमचं एन म्हणजे आपल्याला कोणता आहे डायोडची गोष्ट जी आहे ना, डायोडची एन आणि पी 2 रिजन आहे. तर रिव्हर्स बायसमध्ये कधी लागतं? जर आपण एन काय केलं, पॉझिटिव्हला लावलं आणि पॉझिटिव्ह काय केलं आपण, निगेटिव्हला लावलं, तर हे रिव्हर्स बायस होतं. म्हणजे काय होते, पूर्ण होल या निगेटिव्हकडे चालले येते आणि पूर्ण इलेक्ट्रॉन काय होते, पॉझिटिव्हकडे चालले येते. मधामध्ये काय होते, रिकामा डब्बा तयार होते. त्याला आपण काय म्हणतो, बॅरियर म्हणतो. काय म्हणतो? बॅरियर. तर ते का बरं होते? तर का होते त्याचं कारण काय बघा, त्याचं कारण आहे पी मटेरियल नाही काय, इलेक्ट्रॉन्स आणि छिद्र पुरवठा टर्मिनलकडे आकर्षित होतात. म्हणजे याचं डी उत्तर बरोबर आहे. कारण की काय, छिद्र म्हणजे पॉझिटिव्ह काय करते, निगेटिव्हकडे जाते, निगेटिव्ह काय करते, पॉझिटिव्हकडे. मग काय मधातली जागा रिकामी होते, त्याला आपण काय म्हणतो, बँड गॅप म्हणतो मधातली, किंवा बँड्स म्हणतो, बॅरियर म्हणतो. काय म्हणतो आपण, बॅरियर म्हणतो त्याला. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. म्हणजे हे जे मधामध्ये तयार होते या जंक्शन, त्याला डिप्लेशन लेअर पण असं म्हटलं जातं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेज किती आहे? आता तुम्हाला इथं एक डायग्राम दिलेली आहे फुल वेव्ह रेक्टिफायरची. इथं 2 डायोड लागलेले आहे आणि जर तुम्ही बघाल तर इथं मधामध्ये काय झालं, डिस्कनेक्ट आहे. ॲक्च्युली इथं मधामध्ये रेजिस्टन्स वगैरे लावून पाहिजे होता, डिस्कनेक्ट आहे. मग कोणती एखादी सर्किट डिस्कनेक्ट आहे, सर्किटच पूर्ण होत नाही, मग व्होल्टेज किती मिळणार तुम्हाला? इथं 0 व्होल्ट मिळायला पाहिजे. किती मिळायला पाहिजे? 0. म्हणजे इथं आउटपुटमध्ये बघाल आउटपुट नाही. का बरं आउटपुट नाही? तर बघा इथं मधातलं टर्मिनल आहे ना, ओपन करून ठेवलं, मग आउटपुट कसं मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय बिलकुल परफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. कोणते फिल्टर सर्किट रेक्टिफायर सर्किटमधील व्होल्टेज काय स्पाइक्स काढून टाकण्यास सक्षम आहे? ठीक आहे, आता स्पाइक्स म्हणजे नेमकं काय होतं, जसं कोणी स्पाइक्स कट करतं ना, केस नाही कसे उभे करते कोंबड्यासारखे, बरोबर आहे, त्याला स्पाइक्स म्हटलं जातं. तर जे आपले वेवफॉर्म असतात ना, वेवफॉर्म आपले असे असतात, पण कधी कधी काय होते, असं स्पाइक निघते त्याच्यातलं, म्हणजे असं वरती भाग निघतो. तर याला रिमूव्ह करायसाठी काय वापरतो? मग आपल्याला फिल्टर वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? फिल्टर. तर त्याला LC फिल्टर म्हटलं. LC फिल्टर काय करते की जसा एखादा तुमचा वेवफॉर्म आहे असा आणि त्याला जर असे तुरे आले त्याच्यावरती, ठीक आहे, म्हणजे असं स्पाइक होऊन जातो, अचानक तो वेवफॉर्म बिघडून जातो. तर याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, LC फिल्टरचा वापर करतो. L आणि C म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर, L आणि C लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे की ड्रायव्हरमधील
आउटपुट, ठीक आहे, ड्रायव्हरमधील आउटपुट म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट ड्राईव्ह्स पाहिजे होतं, ठीक आहे, ड्राईव्हमध्ये बरोबर आहे, ड्राईव्ह्स लिहिलं आहे. ड्राईव्हमधील आउटपुट स्टेजमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स घटकांची प्रगत आवृत्ती कोणती आहे? प्रगत म्हणजे काय? आता इलेक्ट्रॉनिक्स बऱ्याच म्हणजे जवळपास 1960-65 पासून चांगलं 60-65 पासून चांगलं रनिंगमध्ये आलेलं आहे. खूप सारे कंपोनंट तयार झाले, पण आता ॲडव्हान्स कंपोनंट कोणता आहे ते तुम्हाला विचारलं आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे फेट, जेफेट आणि UJT SCR याच्यापेक्षा ॲडव्हान्स आता नवीन आला आहे IGBT. त्याला काय म्हणू? इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर असं त्याचं काय लॉंग फॉर्म आहे, त्याला IGBT असं म्हटलं जातं, ठीक आहे. हे ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स विचारलं होतं, ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की दशांश संख्येचे रूपांतरण बायनरी संख्येत कसे केले जाऊ शकते? दशांश म्हणजे काय? तुमचं डेसिमल, त्याला कन्वर्ट कशाचा? बायनरी. बायनरी म्हणजे ज्याचा बेस 2 असतं, ठीक आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचा? बायनरीमध्ये. तर बायनरीचा बेस किती असतो? 2 असतो. तर मग कसं कन्व्हर्शन केलं जातं? तर त्याला काय केलं जातं? डिवाइड केलं जातं. दशांश 2ने भागा, म्हणजेच काय करा, त्या डेसिमल नंबरला 2नी भागलं की तुम्हाला काय मिळतं? बायनरी नंबर मिळतं. ते एक संख्या गावं लागते आणि त्याला डिवाइड करत जावं लागते. एक संख्या म्हणजे तो नंबर घेऊन डिवाइड करत न्यावं लागते 2-2नी. मग ते रिमाइंडर आता ते मोठी स्टोरी आहे. फक्त लक्षात ठेवा की 2नी काय करावं लागते? त्याला भागावं लागते, ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, डिजिटल सर्किटमध्ये बायनरी कोड डेसिमल म्हणजे त्याला BCD असं म्हटलं जातं. बायनरी कोड डेसिमल प्रणाली वापरण्याचा उद्देश काय? नेमकं का बरं वापरलं जाते? तर लक्षात ठेवा, काही नाही, डेटा इनपुट संचयित करणे म्हणजेच काय की डेटा जो आपला स्टोअर करायचा आहे तर तो BCD कोडमध्ये BCD कोडनी त्याला सेव्ह केलं जातं किंवा स्टोअर केलं जातं मेमरीमध्ये. आपल्याला दिसताना इथून किती सोपं दिसते, पण आतमध्ये खूप किचकट विषय आहे तो, ठीक आहे. तर याचं हे उत्तर काय एकदम बरोबर. BCD कशासाठी? तर डाटा स्टोअर करण्यासाठी. तर म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कोणते लॉजिक गेट सत्य सारणी संदर्भ देते? आता तुम्हाला ट्रूथ टेबल असतं, प्रत्येक गेटचा वेगळा असतो, ठीक आहे. एकदम सोपं आहे, पण आता ते एकदमच सोपं आहे, पण तेवढं जर मी एक्सप्लेन करू शकणार नाही तेव्हा वेळेच्या अभावामुळे, ठीक आहे. फक्त मी शॉर्टकट सांगून देतो की जर तुम्हाला इथे गुणाकार दिसला म्हणजे तुम्ही जर बघाल A × B आहे, आता इथं इंटूचा सिम्बॉल दिला असतो, कधी दिला नसतो, ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, A × B असलं तर अँड गेट राहील. काय राहील? अँड गेट. आणि याच्या जर डोक्यावरती छत दिलं, याच्या डोक्यावरती छत दिलं, त्याला बार म्हणतो आपण, ठीक आहे. तर मग इथे काय होणार? N लागणार. बार दिला म्हणजे काय? N म्हणजे बघा, हे दोन्ही सारखे, फक्त कशाचा फरक आहे? बारचा फरक आहे. तसंच ऑर जर असलं तर मध्ये काय असतं? प्लस असतं. इथं काय असतं? गुणाकार असतं. कधी कधी डॉट दिला असतं, डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट असं वेगळं असतं, ठीक आहे. तर मग आता इथं काय केलेलं आहे? प्लस दिलं तर ऑर समजायचं, आणि त्याही ABच्या वरती जर डोक्यावरती छत देऊन दिलं तर तो काय होणार? नॉर होणार. काय होणार? नॉर होणार. अगदी सोपंच आहे. काही त्याच्यामध्ये सिम्बॉल पण सोपा असतो. इथं जसं गाठ बांधली तर N लावून द्यायचं, ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? गुणाकार दिलेला. आता डॉट पण असू शकतो, कधी क्रॉस पण असू शकतो, कधी प्लस पण असू शकतो. प्लस असलं तर काय आणि डॉट असलं तर काय ते लक्षात ठेवायचं. मग डॉट असलं तर काय करतो आपण? त्याला अँड गेट म्हणतो. काय म्हणतो आपण? अँड गेटचा ट्रूथ टेबल आहे. पुन्हा समोर प्रश्नामध्ये आहे तर तुम्हाला ते दिसणारच, ठीक आहे. तर हे 23वा प्रश्न होता. इथे काय करूया, सेशनला आपण थांबवून देऊन बाकीचं नंतर सेशनला काय करू? कंटिन्यू करेल. आणि जर तुम्हाला छान पद्धतीने अभ्यास करायचा असणार आणि 100 पैकी 100 जर घ्यायचा प्रयत्न करायचा असणार तर तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट द्यावी लागेल 100 मार्काची, ज्याच्यामध्ये तुमचं ट्रेड थेरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं पूर्ण मिक्स असलेली टेस्ट आपण बनवलेली आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची प्ले स्टोअरवरनं, किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेलीच आहे. आणि टेस्ट जॉईन करू शकता, आनंद घेऊ शकता टेस्टचा. म्हणजे फायनल एक्झामला जायच्या पूर्वीच फायनल एक्झामची तुम्ही तयारी करू शकता, इच्छुक असाल तर. याच्यामध्ये काही जबरदस्तीवाला विषय नाही आहे, ठीक आहे. तर मग आजचं हे सेशन आपलं 7व्या चॅप्टर होतं, 15वं. बाकी त्याच्या नंतर चॅनलला कंटिन्यू करू. पण तुम्हाला काय करायचं आहे? मग त्यापूर्वी सेशन आवडलं असेल तर आठवणीने लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता? कमेंट पण करू शकता. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.